जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. साधना पंचकम. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्म स्वनुष्ठीयतां, तेनेशस्य विधीयताम् अपिचिते काम्ये मतिस्त्यज्यताम्. पापौघः परिधूयतां भवसुखे दोषो न सन्धीयताम्. आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् पूर्णं विनिर्गम्यताम्. सङ्गत्सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयताम्. शान्त्यादिः परिचीयतां दृढतरः कर्माशु सन्त्यज्यताम्. सद्विद्यानुपसेव्यताम् अनुदिनं तत्पादुकासेव्यताम्. ब्रह्मैकाक्षरमर्थतां श्रुतिशिरोर्वाक्यं समाकर्ण्यताम्. वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरःपक्षसमाश्रीयतां. दुस्तर्कासु विरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां. ब्रह्मास्मीति विभाव्यतां हरः गर्वः परित्यज्यतां. देहेऽहं मतिरुज्यतां बुधजनैर्वादसमुत्सृज्यतां. क्षुद्व्याधिश्च चिकित्सताम् अनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां. स्वाद्वन्नं न तु याचतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम्. औदासीन्यमभीप्सतां जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यतां. शीतोष्णादिविषह्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम्. एकान्ते सुखमाश्रितां परतरे चेतस्समाधीयतां. पूर्णात्मा सुसमीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यताम्. प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितिबलान्याप्युत्तरे श्लिष्यतां. प्रारब्धं त्विह भुज्यतां अथ परब्रह्मात्मना स्थीयतां. जय जय रघुवीर समर्थ. पाचव्या श्लोकाचा अर्थ आपण पाहत आहोत. अगोदर त्या पाचव्या श्लोकातल्या काल आपण काही न्याय पाहिले. सुक्ती रजत न्याय, रज्जू सर्प न्याय आणि त्या रज्जू सर्प न्यायावरून आपण एक धडा घेतला की जोपर्यंत आपल्याला तो साप दिसत आहे, म्हणजे त्याचं मूळ अधिष्ठान असणारी दोरी दिसत नाही, तोपर्यंत साप जे आहे ते आपल्या विश्वासारखं आहे. जे दृश्य विश्व आपल्याला दिसतं ते सापासारखं आहे, पण त्याचं अधिष्ठान असणारी जी दोरी आहे, या सगळ्या विश्वाचं अधिष्ठान असलेला जो भगवंत आहे, त्याच्याकडे आपली जोपर्यंत दृष्टी जात नाही तोपर्यंत तो साप आपल्याला खरा आहे असं वाटतो आणि तो साप आहे म्हणून त्याची भीती वाटते. त्या ठिकाणी दुसरं एखादं चांगलं फूल असतं तर आपल्याला ते सुंदर दिसलं असतं. त्या ठिकाणी दुसरी चांगली घटना असते तर आपल्याला सुख झालं असतं. एखादी वाईट घटना असते तर आपल्याला दुःख झालं असतं. म्हणजे संसारात प्राप्त होणारं सुख आणि दुःख, भीती, भय, प्रेम, हे जे भावना आहेत आपल्या, या भावना आपल्याला काय दृश्य भासमान होतं त्यावर सगळ्या अवलंबून आहेत. पण मुळामध्ये त्याच्या अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान भगवंताचं आहे. हे एकदा लक्षात आलं म्हणजे अधिष्ठान जर लक्षात आलं तर वर भासमान होणारं जे काही आहे ते सगळं नाशवान आहे. या दृष्टम तर नष्टम हे आपल्या लक्षात आलं तर मग साधकाची चांगली प्रगती होत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून ते दृष्टांत आपण काल पाहिले आणि आता पुढचा भाग आपण पाहूया. तो म्हणजे चितिबलात नाप्योत्तरे श्लिष्यताम, म्हणजे 38वा भाग. चितिबलात नाप्योत्तरे श्लिष्यताम. तर याचा अर्थ काय? चिती म्हणजे आपण पाहिलं काल अपचिती किंवा चिती म्हणजे आत्मज्ञान.
म्हणजे आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने आपलं क्रियमाण कर्म जे आहे त्याचे बंधनं आपल्याला लागू देऊ नये. आता याचा अर्थ काय? क्रियमाण आणि प्रारब्ध याच्याबद्दल भगवद्गीता आपल्याला सांगते की शारीरम केवलम कर्म. आपलं हे शरीर जे आहे ते शरीर फक्त कर्म करण्यासाठी आहे आणि प्रारब्धवशात जे काही आपल्याला प्राप्त झालं त्यामधलं पहिलं मुख्य जे आहे शारीरम केवलम कर्म. आणि त्या कर्मामध्ये माणसाला मी करता आहे हा जो भाव आहे तो भाव म्हणजे भगवंताचा विसर. म्हणून करता मी आहे असं ज्या ठिकाणी माणसाच्या मनामध्ये येतं तेव्हा त्याला ते दुःख प्राप्त होतं किंवा सुख जरी झालं तरी ते सुख माझ्यामुळे आहे असं त्याला वाटत असतं. या ठिकाणी एक चांगली दृष्टांत आहे तो सांगतो. तो दृष्टांत म्हणजे नेहमीसारखंच आपल्या घरामध्ये लग्न असतं. लग्नामध्ये मुलीचं लग्न आहे त्यामुळे आईवडिलांवर भरपूर जबाबदारी असते. आता त्या लग्नाची तयारी 6 महिन्यापासून सुरू असते, 8 महिन्यापासून सुरू असते. आणि तयारी करत असताना त्या जर मुलीच्या आईला कोणी विचारलं की बाई हे लग्न कसं काय होणार, काय नाही, तुला केवढी काळजी आहे का, तुला काय सगळं भगवंतावरच भरोसा आहे, तेव्हा ती म्हणते नाही नाही हमारे गुरु महाराज सब कर लेंगे. आमचे गुरु आहेत ते सगळं पाहतात, ते सगळं करतील, ते आमच्या हाकेला धावून येतील, त्यांच्या कृपेनेच आमचा सगळा संसार सुरू आहे असं ती बाई 7-8 महिने म्हणत असते. देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, परंतु त्याची निष्ठा काही तैसी असे ना, असं समर्थसुद्धा आपल्याला सांगतात. तर त्याप्रमाणे त्या बाई बोलत आहेत. आणि मग जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांना विचारलं की छान झालं लग्न असं विचारल्याबरोबर त्या बाई काय म्हणतात, आत्ता पण काय म्हणत होत्या की सद्गुरूच्या कृपेने सगळं छान चालू आहे, लग्नाची तयारी सुरू आहे आणि आमच्या माऊली सद्गुरू हे सगळं पाहून घेतात, त्यामुळे आम्ही अगदी निर्धास्त आहोत, लग्न आता चांगलंच होणार त्यांची कृपा असल्यामुळे, असं ती 4-4दा म्हणत होती. परंतु त्यांची निष्ठा काही तैसी असेना याचा प्रत्यय ते लग्न झाल्यावर आपल्याला येतो. जेव्हा आपण त्यांना विचारतो लग्न खरंच छान झालं बरं का तुमच्या सद्गुरूच्या कृपेने, की लगेच ती बाई पलटते आणि ती म्हणते की सद्गुरूची कृपा तर होतीच पण त्याच्यापेक्षा जास्त आम्ही चांगलं प्लॅनिंग केलं होतं. लग्नामध्ये लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तू यासाठी जबाबदार, तू यासाठी जबाबदार अशी आम्ही सगळी कामं वाटून दिली. आणि सगळं कामं वाटून दिल्यानंतरसुद्धा मी सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून होते. म्हणजे शेवटी माझं सगळं नियंत्रण होतं आणि म्हणून सगळं चांगलं झालं असा माणसाच्या ठिकाणी भाव निर्माण होतो. आणि म्हणून जसं आपण म्हणतो की जन्म होण्यापूर्वी की देवा मला आता या ठिकाणाहून सोडव आणि या ठिकाणाहून निघाल्यानंतर माझा जन्म झाल्यावर मी आयुष्यभर तुझी भक्ती करेन. आणि मग जन्म झाल्यावर लगेच आपण म्हणतो, आधी काय म्हणतो आपण, सहा अहम, तू म्हणजेच मी आहे आणि मग मीच आहे आता तू नाहीच, अशी भावना माणसाच्या मनामध्ये त्या लहान मुलामध्ये येते, त्या जीवाच्या ठिकाणी येते आणि परमेश्वराचा विसर होतो. आणि मी आणि माझं हे जे आहे त्याचं शिक्षण लहानपणापासूनच सुरू झालेलं असतं. लहान मुलाला आपण विचारलं की आता आपण आईबाप कौतुक करतात त्या मुलाचं, आता पहा आमच्या मुलाला किती चांगलं समजतं, त्याच्या हातातला बॉल आहे तुम्ही फक्त काढून घ्या, तो कसा रडतो पहा, की आपण लगेच त्याला ट्रेनिंग देतो. तुझं जवळचं मी जर ओढून नेलं तर तू रडलं पाहिजे आणि तो रडला की आपण म्हणतो पहा त्याला किती समजतं, हा आपला बॉल आहे म्हणून. म्हणजे मी आणि माझी आईची आठवणं त्यांनी निरंतर लक्षात ठेवली की बाकीची मंडळी म्हणतात हा आमच्या मुलाला आता समजू लागलं. आणि तेच पुढे गेल्यानंतर तो जेव्हा संसारामध्ये बद्ध होतो, संसारामध्ये अडकतो, जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकण्याची तयारी तो लहानपणापासूनच सुरुवात करत असतो. पण त्यावेळेस आपण म्हणत नाही की आमचा मुलगा आता किती हुशार आहे पहा, माझं म्हणत केवढा मोठा स्वार्थ त्याने जमा केला आहे, असं न म्हणता त्याच्या बद्ध अवस्थेमध्ये मुमुक्षत्व त्याच्या ठिकाणी येतं. आणि मग या सगळ्याचा करता कोण आहे म्हणून तो जीव त्या कर्त्याची भेट घेण्यासाठी, त्याचं दृष्टांत होण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक ग्रंथाचं वाचन करू लागतो. आणि जेव्हा वाचन करू लागतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की या सगळ्यांचा करता मी नाही आहे, करता कोणीतरी वेगळाच आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, मी करता म्हणसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती आणि प्रताप. आता ही जी ओवी आहे ती आपल्याला पत्रद्वारा दासबोध अभ्यास या उपक्रमामध्ये पहिल्या वर्षीच ही ओवी होती एका स्वाध्यायामध्ये. मी करता म्हणसी तेने तू कष्टी होसी,
राम करता म्हणता पावसी यश कीर्ती आणि प्रताप. याचं सगळ्यांनी उत्तर दिलं. त्यावेळेसुद्धा आपली लेवल तशीच होती की मी करता आपण म्हणलं की आपल्याला यश येत नाही, पण राम करता आहे असं म्हणल्यानंतर खरं यश आपल्याला मिळतं असं समर्थ सांगतात. आणि तेवढाच अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो त्यावेळेस जेव्हा आपण प्रवेश घेतलेला असतो तेव्हा. आता प्रवेश घेतल्यानंतर 20-30 वर्ष झाल्यानंतर आता जेव्हा अशा प्रकारचे आपण ग्रंथ वाचतो तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की मी आत्मा हे अकल्पित अधिष्ठान आहे आणि हे माझे स्वरूप आहे याचे ज्ञान आपल्याला एकदा झालं की मग आपली दृष्टी कर्म आणि कर्मफळावर राहत नाही. आणि त्यापेक्षा व्यतिरिक्त जे खरं आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान प्राप्त होण्याच्या मागे आपण धाव घेतो. आणि म्हणून या ठिकाणी महत्त्वाचं काय की आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने आपलं क्रियमाण जे आहे त्याचं बंधन आपल्याला लागू देऊ नये असं आपल्याला शंकराचार्य सांगतात. आता हे कसं की आपण आत्तापर्यंत जे कर्म केलं ते कर्म करण्यामध्ये पूर्वजन्मीचं कर्म जे आहे, काही चांगलं कर्म केलं काही वाईटही केलं, ते अनायासाने आपल्याकडून झालं तेव्हाच आपल्या अज्ञानामुळे झालं. आणि आता त्या संचितामधला काही भाग घेऊन आपला या ठिकाणी जन्म झाला. आता या ठिकाणी मागचं जे प्रारब्ध आहे ते आपल्याला भोगायचं आहे. यावेळेस या वर्तमानामध्ये आपण जी काय कर्मक्रिया करू त्याचं जे फळ आहे ते सुद्धा आपल्याला भोगावं लागतं. म्हणून माणसाने कर्म करत असताना आता माझ्याकडून पूर्वीसारखी पुन्हा चूक होऊ नये या दृष्टीने जास्तीत जास्त सत्वगुण धारण करणं महत्त्वाचं आहे. आणि तो सत्वगुण जर मी अधिकाधिक वाढीस लावला तर सत्वगुणाच्या वाढीसाठी काय करावं लागेल मला? सद्ग्रंथ आहेत, वेदो नित्यमधीयताम हे जे सांगितलं या सगळ्या पायऱ्याने भगवंताचं नामस्मरण, 24 तास 12ही महिने भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान, त्याच्याबद्दलचं त्याचं कर्तृत्व जे आहे त्या कर्तृत्वाचा अनुभव आपल्याला आपल्या सगळ्या घटनांमधून आला पाहिजे. आणि किंबहुना तोच हे सगळं करत आहे असा भाव आपल्या मनामध्ये स्थिर राहिला पाहिजे. आणि हा जेव्हा असेल तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की नाही नाही मी करता नाही तोच करता आहे. आणि मग जी ओवी आपण प्रवेशमध्ये शिकलो तेणे तू कष्टी होसी हे आता हे न होता राम करता म्हणता पावसी यश कीर्ती आणि प्रताप हा भाव आपल्या मनामध्ये येईल. आता याबद्दलचा एक चांगला दृष्टांतसुद्धा आहे. तो दृष्टांत आपण पाहूया म्हणजे ही गोष्ट सहजपणे आपल्या लक्षात येईल की आपल्या आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने आपलं क्रियमाण जे आहे कर्माचे बंधन आपल्यावर लागू देऊ नये साधकाने. म्हणजे अशी अवस्था आपली आली पाहिजे. आता प्रत्यक्ष रामरायाचं उदाहरण घ्या. रामरायांनी जन्म घेतला म्हणजे नरदेह प्राप्त केला आणि नरदेहामध्ये ज्या ज्या अवस्था असतील त्या सगळ्या अवस्था त्यांनी उपभोगल्या आहेत आणि भोगल्या पण आहेत, दोन्ही आहेत. त्याचा आनंदही घेतला आहे आणि त्या नरदेहामध्ये असल्यामुळे त्याचं दुःख जे आहे ते सुद्धा त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. स्वतः श्रीराम आणि त्यांचे गुरु वसिष्ठ ऋषी यांचा संबंध वसिष्ठ योग वसिष्ठसारखा ग्रंथ, वसिष्ठ ऋषी हे रामांना दररोज आणि नेहमी एक गोष्ट सांगायचे की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. काल आपण ती ओवी पाहिली, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या शंकराचार्य जे म्हणतात ती ओवी. त्याच्यामध्ये ते कसं म्हणतात आपल्याला, अर्धश्लोकेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटीभी. कोटी अवधी जरी ग्रंथ असले तरी त्या सगळ्यांचा मतितार्थ मी फक्त एखाद्या अर्ध्या श्लोकात तुम्हाला सांगतो आणि तो म्हणजे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या आणि जीव ब्रह्मैव नापरहा. तर ब्रह्म हेच सत्य आहे आणि जगन सगळं मिथ्या आहे. जग हे सगळं मिथ्या आहे. ती दोरी जी आहे ती सत्य आहे पण त्यावर भास होणारा जो साप आहे तो मिथ्या आहे. या शुक्ती रजत न्याय जो आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी भासणारं जे चांदी आहे ती मुळामध्ये नाही, पण मुळामध्ये असणारे जे शुक्ती आहे जे शिंपलं आहे तेच खरं सत्य आहे. याप्रमाणे या जगाचं सत्य जे आहे ते सत्य म्हणजे एकच, ते म्हणजे परब्रह्म. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं जे म्हणतात ते त्याच अर्थाने. आणि हा भाव साधकाच्या ठिकाणी स्थिर राहावा यासाठी आत्तापर्यंतच्या सगळ्या 4 श्लोकामध्ये आदिशंकराचार्यांनी आपल्याला हे सगळं विश्लेषण करून सांगितलेलं आहे या पंचकामध्ये. आता या वसिष्ठांच्याबद्दल आणि रामाबद्दल आपण विचार करत होतो. तर वसिष्ठ रामांना रोज तेच सांगायचं असायचे की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या आणि हा भाव तू नेहमी आपल्या ठिकाणी धारण कर असं सांगता सांगता की हे सगळं जग म्हणजे सगळं काही मिथ्या आहे
आणि ब्रह्म हेच सत्य आहे आणि सत्य स्वरूप जे आहे ते ब्रह्म म्हणजेच रामा तूच आहेस असं वसिष्ठ रामांना सांगायचं. आता राम हे मनुष्य देहामध्ये असल्यामुळे ते सगळं ऐकून घेतलं. आता पण रामाने हा नेहमी प्रश्न पडायचा की विश्वाचे मिथ्यत्व कसे काय शक्य आहे. रामाने जन्म घेतला, त्यांना आईवडील आहेत, मित्र आहेत, बाहेर गेल्यानंतर पुढे एक एक राक्षस आहेत, ते शत्रू आहेत, हे सगळंच आहे, हे सगळं दिसत आहे. तर मग विश्व मिथ्या आहे हे कसं काय शक्य आहे. आणि तरी पण वसिष्ठ त्यांना नेहमी नेहमी सांगायचे. आणि म्हणून खरा जो विद्यार्थी असतो तो आपल्या गुरूंनी सांगितलेल्या गोष्टीचा पुन्हा पडताळा पाहत असतो, त्याची प्रचिती घेत असतो. काल आपण जे पाहिलं की आचार्य रजनीश यांनी लहानपणी जशी प्रचिती घेतली, त्यांचे गुरुसुद्धा हेच सांगायचे, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. रज्जू सर्पन्यायाप्रमाणे साप हे खोटं आहे, पण खरा तो दोरी जी आहे तीच सत्य आहे असं जे गुरु सांगायचे. आणि म्हणून त्यांनी ते संध्याकाळच्या वेळेस काल आपण पाहिलं तो दृष्टांत, आणि ती दोरी ओढल्याबरोबर तो साप हालायला लागला. आणि ज्यांनी हे सगळं तत्त्वज्ञान इतके वर्ष सांगितलं ते स्वतः घाबरून गेले. ही जी गोष्ट आहे अशीच गोष्ट या रामांच्या आणि वसिष्ठांच्या बाबतीत आहे. रामाने हाच विचार केला की हे जगन मिथ्या आहे, हे काही आपल्याला पटत नाही, त्याचा पडताळा आपण घेतला पाहिजे. आणि म्हणतात की आता वसिष्ठ जर आपल्याला एवढं सगळं सांगत असतील तर रामाने आपल्या ज्या मंत्रिमंडळामध्ये वगैरे जेवढी लोकं होती जवळची त्या सगळ्यांना माहीत करून देऊन त्यांच्या माहितीप्रमाणे एक योजना त्यांनी आखली. ती योजना सगळ्यांना सांगितलीसुद्धा. आणि मग दुसऱ्या दिवशी वसिष्ठ जेव्हा येत होते ऋषी, तेव्हा त्यांच्या मागे मोठे बलाढ्य असे हत्ती जे आहेत त्या हत्तीनं त्यांच्या मागे सोडलं. आता मागून हत्ती येत आहे, वसिष्ठ ऋषी पाहत आहेत, हत्तीवर माहूत पण बसलेला आहे, पण तो त्या हत्तीला काही नियंत्रण करू शकत नाही. ही परिस्थिती पाहिल्यानंतर वसिष्ठ ऋषीसुद्धा घाबरले आणि घाबरून ते पळायला सुटले. आणि तो हत्ती जो आहे तो त्यांच्या मागे पळत आहे. त्या माहुताने किती केलं तरी तो काही म्हणजे ताब्यात आला नाही. आणि पळता पळता बळीसुडी झालेले हे वसिष्ठ ऋषी पळत त्या राजाच्या राजमहालात आले आणि रामाच्या समोर येऊन उभे राहिले. आता रामाने आधीच हे सगळं प्लॅनिंग केल्यासारखं होतं, फिक्सिंगसारखं. आता वसिष्ठ ऋषी रामासमोर आल्याबरोबर राम जसं काही काय झालं हे माहीतच नाही अशा प्रकारे म्हणतात की आपण का घाबरत आला गुरुदेव, आपल्याला काही भीती वाटली का, एवढं घाबरण्याचं कारण काय, आणि पळता पळता एवढी धाप का लागली तुम्हाला, असं त्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा वसिष्ठ ऋषींनी रामांना सगळी कथा सांगितली. अरे माझ्या मागे एवढा मोठा हत्ती लागला, माहूत होता, पण तरी त्यांनीसुद्धा त्याला ताब्यात न आणू शकला नाही, आणि तो हत्ती माझ्या मागे लागला म्हणून मी घाबरून पळत होतो आणि तुझ्यासमोर येऊन उभं राहिलो. आता इथपर्यंत कथाभाग झाला, इथपर्यंत बरीच गोष्ट समजली आपल्याला. आता राम स्वतः त्यांना म्हणतात की अहो हत्ती आहे तो हत्ती मिथ्या आहे. तुम्हीच मला सांगितलं ना की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, म्हणजेच तुमची स्टांग तुमच्याच गळ्यात म्हणल्यासारखं ब्रह्मसत्यम जगन मिथ्या तुम्ही सांगितलं. मग विश्व जर मिथ्या असेल तर मग तो हत्तीसुद्धा मिथ्या होणार नाही का तुमच्या उपदेशाप्रमाणे. आणि तरी पण त्या हत्तीला पाहून तुम्ही का घाबरलात, जीव मुठीत घेऊन पळत सुटला होता. म्हणून मिथ्या हत्तीला पाहून कोणीच पळणार नाही, तेव्हा 100% तुम्हाला हत्ती हा सत्यच दिसला. आता याच्यापासून आपण काय अर्थ घ्यायचा, सापावर दोरीचा भास आपल्याला जसं होतो तसा साधू संतांनाही होत असतो, पण त्याचं कारण जे आहे, त्यांचं मूळ अधिष्ठान जे आहे ते वेगळं असतं, आणि आपलं सर्वसाधारण माणसाचं, मुमुक्षू माणसाचं किंवा बद्धाचं हे अधिष्ठान जरा वेगळं असतं, वेगळ्या पद्धतीचं असतं. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी रामाने जेव्हा विचारलं मग तुम्ही का पळालात हे मिथ्या हत्ती असूनसुद्धा, तेव्हा वसिष्ठ म्हणतात की रामा तू एक गोष्ट मात्र चुकलास म्हणे. वसिष्ठ म्हणतात जो हत्ती मी पाहिला तो मिथ्याच होता. अगदी खरं आहे, तुझं म्हणणं अगदी खरं आहे, तो हत्ती होता तो मिथ्या होता. आता त्या मिथ्या हत्तीवर बसणारा माहूत जो होता तो सुद्धा मिथ्याच होता, म्हणजे हत्ती खोटा, माहूतसुद्धा खोटा. आता अशा मिथ्या हत्ती वसिष्ठांच्या मागे लागला आणि ते वसिष्ठसुद्धा मिथ्याच होते म्हणून ते म्हणतात, आणि मिथ्या हत्तीला पाहून मिथ्या वसिष्ठ मिथ्या पळू लागले. म्हणजे त्यांचं पळणंसुद्धा मिथ्याच आहे, ते सुद्धा भासच आहे. आणि म्हणून मिथ्या पळणारे वसिष्ठ मिथ्या रामाला पाहून मिथ्या रामापुढे उभे राहिले. म्हणजे आता वसिष्ठ जे गुरु आहेत शेवटी ते सद्गुरूच आहेत. त्यांनी या घटनेचा अर्थ असा घेतला
की मी पळणारासुद्धा मिथ्या आहे, हत्ती पण मिथ्या आहे, माहूत पण मिथ्या आहे, हे सगळं मी जाणतो. आणि हे मी ज्याला सांगतो तो राम तू सुद्धा मिथ्याच आहेस, म्हणून सगळेच मिथ्या. मग मिथ्या रामाने मिथ्या वसिष्ठांना विचारले तर हे सुद्धा मिथ्याच आहे म्हणजे जी कोणती क्रियाकर्म आपण करत असू त्या सगळ्या मिथ्या आहेत, नाशवान आहेत. आणि म्हणून महर्षींच्या स्पष्टीकरणामध्ये, वसिष्ठ महर्षींच्या स्पष्टीकरणामध्ये एक दिव्य अशी दृष्टी होती की इथे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. अहम न किंचित कर्म करोमी इति, मी आत्मा कर्माने असंग आणि अस्पर्शित राहू शकतो. तसेच संचित कर्म जे आहे, तर माझं जे संचित कर्म आहे, शंकराचार्य आपल्याला सांगतात, जे संचित कर्म आहे ते अशा ज्ञानाने, ज्ञानाग्नीने ते संचित कर्म आपण ते जाळून टाकलं पाहिजे, त्याला पूर्णपणे आपण नष्ट केलं पाहिजे. बीज नष्ट झाल्यानंतर मग पुन्हा कितीही चांगली भूमी असेल, कितीही खत टाकलं, कितीही चांगलं पाणी दिलं तरी त्याला अंकुर फुटणार नाही. म्हणून हे संचित कर्म जे आहे ते आपण असं दग्ध केलं पाहिजे, आणि म्हणजे त्याचं फळ आपल्याला कधीही बंधनकारक होणार नाही. म्हणून प्रारब्ध कर्म जे आहे ते प्रारब्ध माणसाने कशा प्रकारे ते त्याचा उपभोग घ्यावा आणि काय त्याच्याबद्दलचा विचार आता आपल्याला आद्य शंकराचार्य 39व्या पायरीमध्ये सांगत आहेत. प्रारब्धम पिह भुज्यताम, प्रारब्धम पिह भुज्यताम. आता प्रारब्ध म्हणजे प्राक आरब्ध, आरब्ध म्हणजे याची सुरुवात, प्राक म्हणजे पूर्वी, ज्या कर्माच्या फळाची, कर्माची सुरुवात आणि फळाची सुरुवात ही पूर्वजन्मामध्ये झालेली आहे त्याला प्रारब्ध असे म्हणतो. आता हे प्रारब्ध जे आहे ते कर्म आपल्या जन्माबरोबर त्याचं फळ देण्याला सुरुवात होती. ते प्रारब्ध कर्म जे आहे ते आपल्याला नाश करता येत नाही, त्या प्रारब्ध कर्माचा नाश नाही होऊ शकत. पण कारण एकदा बाणाला गती दिली की तो बाण पुढे जातो आणि पुढे गेलेला बाण कशाचा तरी वेध करून तो जमिनीवर पडणारच आहे. त्यामुळे प्रारब्ध कर्मामुळे आपल्याला मिळालेलं हे जे शरीर आहे ते तर गतिमान आहे, पण शरीराची गती कशी असते की क्षणाक्षणाला ते मरत असतं. संसरती इति संसार, हा क्षणाक्षणाला ज्याचा नाश होतो ते शरीर आहे. आणि ते शरीर आज 50 वर्षाचं झालं की त्याचा वाढदिवस, 60 वर्षाचं झालं की त्याचा वाढदिवस, 70 वर्षाचं झालं की त्याचा वाढदिवस. आता सुरुवात झाली जन्माबरोबर, तो आनंद आहे, पण जन्मदुःखाचे मूळ हे जे समर्थ सांगतात त्याचा अनुभव 60-70 वर्ष झाल्यानंतर माणसाला येऊ लागतो. आणि मग त्यावेळेससुद्धा आपण वाढदिवस साजरा करायचा का, हा प्रश्न माणसाने आपल्या विवेकबुद्धीने सोडवला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी ते सांगतात की हे जे प्रारब्ध आहे की ते जुनं कर्म आपलं जे होतं त्यामुळे आपल्याला आता या ठिकाणी जन्म झालेला आहे. आता ते कर्म चांगलं होतं का वाईट होतं ते आज मी जे कर्म करतो ते माझ्या हातात आहे, पण जुनं कर्म जे आहे ते जसं असेल तसं मला भोगावे लागतं. भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली आहेत. या स्थितप्रज्ञम किम प्रभाषेत, स्थितप्रज्ञ किम आसीत, तो बोलतो कसा, तो चालतो कसा, तो कसा विचार करतो, तो लोकांचे व्यवहार कसा करतो, हे सगळं स्थितप्रज्ञांची लक्षणं श्रीमद भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायात सांगितलेली आहेत. आणि मग असा जो स्थितप्रज्ञ आहे, जो ब्रह्मविद आहे, ज्याला खरं आत्मज्ञान प्राप्त झालेला आहे, तो कधीही सुखाच्या मागे लागत नाही आणि आपल्या वाटेला आलेलं दुःखसुद्धा तो टाळत नाही. आता याचे काही उदाहरणं आपल्याला पाहायला पाहिजे. आपण जेवढं म्हणून संतांचे चरित्र वाचतो त्यामध्ये हे लक्षात घ्या. त्यामध्ये रामकृष्ण परमहंस, भगवान रामकृष्ण परमहंस आयुष्य किती तर फक्त 50 वर्षाचं, 1836 सन ते 1886, 50 वर्षाचं आयुष्य. आणि पूर्ण आयुष्य चांगल्या प्रकारे गेलं, पण सगळ्यात शेवटी त्यांना घशाचा, गळ्याचा कॅन्सर झाला. तर ज्यांनी इतरांना तारून नेलं आहे ते भगवान, त्यांना आपण भगवान असं म्हणतो, त्या भगवंतालासुद्धा त्या कॅन्सरचा रोग झाला. आणि इतरांचा रोग नष्ट करणारे, भवरोग नष्ट करणारे एवढी ताकद असणारे भगवान रामकृष्ण परमहंस हे सुद्धा त्या कॅन्सरग्रस्त झाले आणि त्यांना स्वतःचा कॅन्सरसुद्धा टाळता आला नाही. म्हणजे काय की प्रारब्धम तिह भुज्यताम, आपलं प्रारब्ध जे आहे ते आपण भोगूनच संपवलं पाहिजे. संचित जे आहे ते आपण आपल्या आत्मज्ञानाच्या भरोश्यावर, त्याच्या जोरावर, त्याच्या शक्तीवर ते आपण त्याचा बाध करू शकतो. पण प्रारब्ध जे आहे ते मात्र
भोगल्याशिवाय माणसाला संपवता येत नाही, ते भोगलंच पाहिजे. आणि म्हणून प्राप्तस्य प्राप्ती म्हणजे मी सच्चिदानंद रूप आहे, पण तरी पण या शरीराने मला जे जे प्राप्त झालेलं आहे त्याचा ते भोग प्रारब्ध हे मला भोगलेच पाहिजेत. आता यातील काही गोष्टी लक्षात घ्या. रामकृष्ण परमहंसांचं आपण पाहिलं, विवेकानंदांचे शेवटचे दिवस पहा, आणि ही सगळी मंडळी काय म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये. जसे विवेकानंद म्हणतात की मी जे कार्य केले आहे ते कार्य समजण्यासाठी माझ्यासारखा 40 जन्म घ्यावे लागतील, तेव्हा कुठे असं कार्य माणूस करू शकेल. समर्थसुद्धा आपल्याला हे सांगतात, सगळी संत मंडळी सांगतात की चांगलं कार्य घडायचं असेल तर त्या जीवाची पार्श्वभूमी, त्याचे पूर्वजन्म हे सुद्धा तेवढे चांगले असले पाहिजेत. आणि तरी पण भगवद्गीता आपल्याला थोडासा दिलासा देते. अपिचित सो दुराचारो भजते माम अनन्य भाग. दुराचारी जरी जीव असला तरी पण त्याला तो माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होतो. आणि एक नाही, 1000 जन्म नाही, लाख जन्म होतील, पण तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होणार आहेच. आता केव्हा होतो याच्यातच फरक आहे. आपल्या कर्मांनी आपण कमीत कमी जन्म घेऊन आपण परत ती गाठवू शकतो. आणि जर आपले कर्म चांगले नसतील तर पुन्हा पुन्हा या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून केव्हा तरी आपली मुक्तता होती. पण मुक्तता होती हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून माणसाने केव्हाही सत्य जे आहे, सत्याची कास धरली पाहिजे. असत्य जे मना असत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे, समर्थ आपल्याला सांगतात. आता या ठिकाणी प्रारब्ध आणि संचित याच्या बाबतीमध्ये एक छोटंसं उदाहरण घेऊया आपण. आता कुंभार जे आहे, कुंभारचं कार्य जे काय आहे, ती माती जी आहे त्या मातीला एक चांगलं रूप घडवून देणं, एक घडा तयार करणं, सुरई तयार करणं, माठ तयार करणं, हे जे कर्म आहे ते कुंभाराच्या हातून घडत असतं. आता त्याच्याकडे जेवढा त्या मातीचा स्टॉक आहे, काय 4 पोते 10 पोते माती त्याच्याकडे असेल, तर ती माती असेपर्यंत त्याचं हे निर्मितीचं कार्य जे आहे ते चालू असतं. ती माती घेऊन तो एक एक घडा तयार करत जाईल. पण हे असे घडे तयार करण्याचं हे त्याचं काम केव्हा संपेल? जेव्हा त्याच्याकडे असणाऱ्या मातीचा साठा जेव्हा संपेल तेव्हा. म्हणजे आपलं प्रारब्ध जे आहे ते जितकं असेल तितकं आपण भोगवून हळूहळू ते संपवलं पाहिजे. प्रारब्ध भोगणं म्हणजे तो मातीचा साठा कमी कमी करणं. म्हणून आपण प्रारब्ध भोगत असताना आपण आनंदात असलं पाहिजे की आता मी हे प्रारब्ध भोगत आहे. जसं दुःख आहे की दुःख भोगत असताना मागील जन्मी मी काहीतरी केलं असेल, कोणाचं तरी वाईट केलं असेल, आणि म्हणून ते दुःख आता मी भोगत आहे. म्हणजे दुःख भोगत असतानासुद्धा माणसाने, जीवाने आनंदात ते भोगलं पाहिजे, कारण ते दुःख भोगून मी माझं प्रारब्ध संपत आहे. हे जसं आहे तसंच आताचं मी जे क्रियमाण जे आहे, आताचं जे मी कर्म करत आहे, ते कर्म करत असतानासुद्धा मी ही जबाबदारी घेतली पाहिजे की आजच्या कर्मामुळे आता पुन्हा पुढच्या जन्मात मला भोगावं लागू नये. अशा प्रकारचं कर्म चांगल्यात चांगलं माझ्या हातून घडलं पाहिजे. आणि म्हणून सुसंगती सदा घडो, सुजन वाक्कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. हे सगळे जे सुभाषित आहेत, हे सगळे जे श्लोक आहेत की आपल्या आत्मोद्धारासाठी आहेत. म्हणून सुखेषु विगतस्पृहा, दुःखेषु अनुद्विग्न मनः. जो स्थितप्रज्ञ आहे, जो आत्मज्ञानामध्ये स्थित आहे, त्याच्यासाठी हा गीतेतला श्लोक आहे. तो ब्रह्मविद, तो ब्रह्मज्ञानी, तो आत्मज्ञानी जगत असताना कधीही सुखाच्या मागे लागत नाही. आपणहून सुखाच्या मागे लागत नाही आणि आपणहून दुःख टाळतसुद्धा नाही. श्रीमद भागवताचे ऑडिओ आपण ऐकत आहात. जड भरताचं जे कथानक आहे, राजा भरताने पहिला जन्म झाला, पहिल्या जन्मामध्ये सगळ्याचा त्याग केला आणि त्या गंडकी नदीच्या काठी जाऊन राहू लागले. आणि सगळ्याचा त्याग केला तरी पण त्या हरणाच्या प्रेमामध्ये आल्यामुळे पुन्हा जन्म हरणाचा प्राप्त झाला. आता आपले 2 जन्म वाया गेले. म्हणून 3ऱ्या जन्मामध्ये त्याने आधीपासूनच ठरवलं की आपली इच्छा, आपली आवड, आपली निवड आता ही कोणाला सांगायचीच नाही. आपण आपल्या स्थितीमध्ये शांत राहायचं, परब्रह्माच्या स्थितीमध्ये नेहमी राहायचं. आणि मग एकांते सुखमास्यताम, हे जे दिलं, हा जो गुण दिला, ही पायरी ती त्याने अनुभवली. आणि मग जड भरत जे आहे ते आपल्याच आनंदात कुठेही बसून राहायचं. कोणी म्हणालं काही काम कर की लगेच उठून काम करायचं. त्यांनी जरी त्यांचं स्वागत केलं तरी त्यांना काही नाही. सुखेषु विगतस्पृहा आणि दुःखेषु
अनुद्विग्न मनः, म्हणजे दुःखामुळे मन अनुद्विग्न पण होत नाही आणि सुखाने आनंदसुद्धा प्राप्त होत नाही. अशा प्रकारची आत्मस्थिती या योग्याने प्राप्त केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला दिसतं की आज जे आपण संत पाहतो, संत चरित्र वाचतो, संतांच्या चरित्रातल्या घटना पाहतो, त्या घटनेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच तसा असतो की त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम ते आपल्या आत्मस्थितीवर होऊ देत नाहीत. त्यांचं एक असतं, लेट द थिंग्स हॅपन इन इट्स ओन वे. ज्या गोष्टी घडत आहेत त्या परमेश्वराच्या नियंत्रणानुसार घडत आहेत, त्यामुळे त्या जशा असतील तशा घडू द्या. आणि प्राप्तेन संतुष्टता, जे काही प्राप्त झालं त्यामध्ये या जीवाला जर संतोष घेण्याची जर सवय लागली तर जी कोणती परिस्थिती येईल त्या परिस्थितीमध्ये सुद्धा सुख दुःख उद्वेग चिंता, म्हणजे कुठलीही परिस्थिती कशी असेल परंतु नाम सोडू नये हे जसं आहे तसं नामामुळे आपल्या आत्मस्थितीमध्ये आनंदात ते राहतात आणि बाहेरच्या परिस्थितीचा आत्मज्ञानी लोकांवर किंवा स्थितप्रज्ञावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. म्हणून क्षणाक्षणाला तेच प्रारब्ध आपण भोगलं पाहिजे आणि भोगून ते संपवलं पाहिजे. आता आमच्या घरची परिस्थिती पहा, म्हणजे माझ्या पत्नीची शिला कित्येक दिवसापासून तिची तब्येत चांगली नसते. बऱ्याच जणांनी आमच्याकडे जे यायचे, चांगले साधू संत यायचे, मोठमोठी माणसं यायचे, अध्यात्मातले अधिकारी यायचे, ते सगळे सांगायचे. ते काय म्हणायचे, वहिनी तुमचा राजयोग आहे म्हणे. अगदी आनंदात सांगायचं, तुमचा राजयोग आहे. राजयोग म्हणजे कसं की आपण बसायचं आणि राजा जसं उपभोग घेतो तसं आनंदाने उपभोग घेत जायचं. वहिनी आलं तर केव्हाही पलंगावरच बसलेले दिसतात, कुठलेही काम करत दिसत नाही. म्हणून ते म्हणायचं तुमचं राजयोग आहे. आता आपला हा राजयोग आहे म्हणजे संसारामध्ये आपण कुठलेही काम न करतासुद्धा जर आपल्याला सगळं मिळत असेल तर अजगराची उपमा दिलीच आहे. व्यास भय फकीर अजगर का दाता राम. अजगराला कुठलं कर्म करावं लागतं, काहीच नाही, पण तरी पण त्याचं पोट भरतं की नाही. तसंच या संसारामध्ये आपण अलिप्त कसं राहावं हे शिकण्यासाठी भगवंताने जर आपल्याला दुःख दिलं तर ते दुःख आपण आनंदात स्वीकारलं पाहिजे आणि ते भोगलं पाहिजे. आणि जोपर्यंत ते भोगत नाही आपण तोपर्यंत त्या प्रारब्धापासून आपली सुटका नाही. म्हणून प्रारब्ध हे भोगलं पाहिजे. संचित जे आहे ते आपल्या आत्मज्ञानाने, आपल्या या सगळ्या ग्रंथांच्या अभ्यासाने त्या संचिताचा जे कर्मबीज आहे ते कर्मबीज आपण जाळून टाकलं पाहिजे चितिबलात, म्हणजे आग्रहपूर्वक त्याचा नाश केला पाहिजे. आणि अशा प्रकारे म्हणून ते प्रारब्ध माणसाने भोगत राहायचं. आणि मग आपलं खरं स्वरूप जे आहे सच्चिदानंद स्वरूप आहे ते आपण त्या आनंदामध्ये मग आता असा जो ज्ञानी आहे, असा जो आत्मज्ञानी आहे, स्थितप्रज्ञ जो आहे तो आपल्याला आपल्या दृष्टीने तो आनंदात असलेला दिसतो, पण त्याचा आनंद जो आहे आणि तो आपल्यासारखाच व्यवहार करत असताना दिसतो. साधू संत आणि आपण काय फरक आहे दोघांमध्ये? सगळं तेच आहे, अवयव तेच आहे, राहणं सारखं, बोलणं सारखं, हे सगळं सारखं आहे, पण बदल जो आहे तो अंतरस्थितीमध्ये आहे, अंतरंग. म्हणून अंतरंग जे आहे त्या अंतरंगामध्ये जो आनंदी असेल अंतरंगामध्ये तो बाहेरनं कसाही दिसला, कसाही असला, कसाही वागत असला, त्याचं जे जीवनामध्ये वागणं आहे ते एखाद्या नटाप्रमाणे आहे. जसा प्रसंग येईल तसं तो वागत असतो. आपले सत्य साईबाबा जे आहेत पुट्टपूर्तीचे, त्यांना एकदा प्रश्न विचारला होता की एखादा जवळचा नातेवाईक आपला गेल्यानंतर माणसाला दुःख होतं, मग हे दुःख तुम्हाला होतं का, असा प्रश्न विचारला. त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर फार महत्त्वाचं आहे. त्यांचं ते एक मासिक होतं बघ, काहीतरी काय नाव त्या मासिकाचं ते काही लक्षात नाही, छान मासिक आहे त्यांचं, दर महिन्यात येत असतं. त्याच्यामध्ये हा दृष्टांत दिला होता. त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणतात की अहो सुखदुःख जे आहे जसं तुम्हाला आहे तसं आम्हाला संतांनासुद्धा सुखदुःख असतंच, पण ज्याच्याकडे लाखो करोडो रुपये आहेत त्याच्या 1000-2000 रुपयाची चोरी झाली तर त्याला तेवढं दुःख वाटत नाही. पण जो गरीब आहे ज्याच्याकडे 10च रुपये आहेत त्याचा 1 रुपया जर गेला तर त्याला वाईट वाटतं. मग असं जे आहे तसंच या ठिकाणी आमच्याजवळ इतकं मोठं परमेश्वराचं वैभव आहे आणि ते वैभव आम्ही आता भोगत असताना काही जर दुःखाचे प्रसंग आपल्यासमोर आले, म्हणजे ज्याचे 5 पैसे हरवले त्यालाही दुःख आहे, ज्याचे लाखो रुपयाचं नुकसान झालं त्यालाही दुःख आहे. दुःख आहे दोघांना, पण संतांचं दुःख भोगणं हे क्षणिक असतं, काही वेळापुरतं त्याचा आघात असतो आणि नंतर ते पुन्हा आपल्या
परब्रह्मस्थितीमध्ये स्थित असतात आणि आपण तेच दुःख 10-25 वर्ष उगाळत राहतो. मी त्यावेळेस त्यांना भेटलो 10 वर्षापूर्वी, त्यांनी माझा अपमान केला होता. म्हणजे आता हे जे दुःख आहे, हे दुःख आपल्या मनामध्ये कायमचं बिंबवलेलं असतं. पण तिकडे आपण प्रल्हादाची गोष्ट घ्या. प्रल्हादाला काय कमी दुःख दिलं का वडिलांनी? आणि तरी पण प्रल्हादाला कधीच असं वाटलं नाही की आपल्या वडिलांनी आपल्याला दुःख दिलं. पण या परिस्थितीमुळे भगवंतावरचा माझा विश्वास अधिकाधिक दृढ झाला आणि म्हणून प्रल्हादाने भगवंताजवळ जे मागितलं ते हेच आहे की माझ्या वडिलांनी मला तो त्रास दिला आणि तुमच्या विरुद्ध जे आत्तापर्यंत त्यांनी वर्तन केलं त्याबद्दल त्यांना क्षमा करा. साधू संत जे आहेत ते अशा प्रकारे इतरांवर परोपकार करण्यासाठी जगत असतात आणि म्हणून तुकाराम महाराज जे म्हणतात की आपुले मरण पाहिले म्या डोळा, आता तुका म्हणे आता राहिलो उपकारापुरता. आता मी राहिलो कारण आत्तापर्यंत माझं प्रारब्ध संपलेलं आहे, भगवंताची प्राप्ती झालेली आहे. आता मी राहिलो तो फक्त उपकारापुरता आणि तो उपकार म्हणजे आपले संत जे उपकार करतात आपल्यावर की ज्यामुळे अनाथ आणि अज्ञानी लोकांना सन्मार्ग आपल्याला मिळतो, तो सन्मार्ग देण्याचं काम ही सगळी संत मंडळी आपल्याला करत आहेत. आणि त्या दृष्टीने हा जो शंकराचार्यांचा ग्रंथ आपण पाहत आहोत, ही जी रचना पाहत आहोत, त्यामध्ये अहंकाराचा नाश म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती. अहंकार आपला गेला पाहिजे, तो अहंकार गेला, समूळ अहंकार जो आहे तो झाडून टाकावा म्हणतात. आणि म्हणून अहंकाराचा नाश करणे हेच सर्वोत्तम तप आहे आणि ते तप करण्यासाठी या सगळ्या साधना सांगितलेल्या आहेत. आता या सगळ्या साधना जवळपास 39 साधना आपण पाहिल्या. 40वी जी साधना आहे प्रारब्ध क्षय. आता प्रारब्ध जे आहे ते आपण भोगून संपवलेलं आहे. संचित जे आहे ते आपल्या आत्मज्ञानामुळे आपण त्या संचितावर सुद्धा मात केली. त्याचं जे बीज आहे ते सुद्धा आपण जाळून टाकलेलं आहे. आणि जे क्रियमाण आहे, जे आज मला कार्य करायचं आहे ते कार्य करताना आता ही सगळी पार्श्वभूमी, ही सगळी तयारी माझी झालेली असताना आता मी माझ्याकडून जास्तीत जास्त दुसऱ्यांवर उपकार, परोपकार ते आणि परपुण्य उपकार आणि परपीडा ते पाप. म्हणून परपीडा होणार नाही, नुसत्या क्रियेने नाही पण माझ्या विचाराने सुद्धा होणार नाही, माझ्या बोलण्याने होणार नाही. असं दृष्टीने आपलं सगळं व्यवहार करणारे जे आहेत ते खऱ्या अर्थाने आत्मज्ञानी आहेत, ते खरे स्थितप्रज्ञ आहेत असं आपल्याला या ठिकाणी आदिशंकराचार्य सांगत आहेत. तर आता याप्रमाणे 39 पायऱ्या झाल्या. आता 40वी पायरी जी आहे ती परब्रह्मात्मना स्थियता. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. म्हणजे आता त्या ब्रह्मवेद जे ज्याने ब्रह्म जाणलेलं आहे ते स्वतः परब्रह्माच्या ठिकाणी स्थित राहतात. म्हणून अथ परब्रह्मात्मना स्थियता हा 40वा गुण आहे. आता हा 40वा गुण आणि याचं जे नंतर 6वा श्लोक जो दिला आहे फलश्रुतीचा, त्या दोन्ही गोष्टी आपण आता पुढच्या वेळेस पाहूया, उद्या पाहूया आपण. त्या ठिकाणी आपण आता थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जे मला ते सांगितलं ते आपली सहस्र सांगायचं. आधी ती काहीतरी करत राहते. मला काही समजलं नाही. टीचरला म्हणायचं सर मला समजलं नाही. प्लीज बोलणं चांगलं पाहिजे.